नमस्कार. आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने कारल्याची चविष्ट भाजी बनवून दाखवणार आहे. एकदा तुम्ही या पद्धतीने बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल. कारली न आवडणारेही आवडीने खातील अशी ही भाजी लागते. इथे मी पाव किलो छोटी कारली घेतली आहे. ही भाजी बनवण्यासाठी छोटीच कारली घ्या. कारली स्वच्छ धुवून त्याच्या गोल चकत्या करून त्यातल्या बिया काढून अर्धा चमचा मीठ आणि छोटा पाव चमचा हळद लावून कारली अर्धा तास ठेवून दिली आहे. अर्धा तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळही तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर ती कारली सर्व पिळून त्यातलं पाणी काढून फेकून द्यायचं आहे आणि अशी कोरडी कारली घ्यायची आहे. इथे मी एक पळी तेल तापल्यावर 6 ते 7 मिरच्या धुवून त्यांचे 2 ते 3 तुकडे करून फोडणीला टाकले आहेत. मिरच्या शिजल्या की त्यात पाणी काढून टाकलेली कारली परतवून घेणार आहे. कारली सर्व व्यवस्थित पिळून संपूर्ण पाणी काढून टाकले आहे. सर्व कारली तेलावर परतवणार आहे. हळद आणि मीठ लावून ठेवल्यामुळे कारल्यातले नंतर पाणी काढून टाकल्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो, ज्यामुळे आपण ही कारल्याची भाजी व्यवस्थितपणे खाऊ शकतो. पाऊण चमचा मीठ आणि एक छोटा अर्धा चमचा हळद हे दोन्ही टाकून आता कारली व्यवस्थित पुन्हा हे सर्व एकत्र टाकून परतवून घेणार आहे. सुरुवातीपासूनच गॅस स्लो ठेवायचा आहे. गॅस अजिबात मीडियम किंवा फास्टवर ठेवायचं नाही, कारण आपण ही कारल्याची भाजी वाफेवर शिजवणार आहोत त्यामुळे. 2 मीडियम साईजचे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत. ते सर्व कांदे कारल्याच्या भाजीत टाकून पुन्हा कारल्याची भाजी परतवून घेणार आहे. अशा पद्धतीने बनवलेली भाजी खरंच खूप छान लागते. तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला नक्की आवडणार, मला खात्री आहे. मी सुद्धा सुरुवातीला कारल्याची भाजी खायची नाही, पण जेव्हापासून अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवायला लागली, तेव्हापासून खूप आवडीने माझ्या घरी कारल्याची भाजी बनवली जाते आणि सर्वजण खातात. झाकण ठेवून वाफेवर आता 5 मिनिटं भाजी शिजवून घेणार आहे. 5 मिनिटाच्या वर झाले आहे. आता झाकण काढून पुन्हा एकदा भाजी चेक करून घेते. भाजीचा रंग जास्त चेंज झाला नाही आहे आणि कांद्याचा सुद्धा त्याच्यावरनं आपण समजू शकतो की भाजी अजून शिजली नाही आहे. त्यामुळे आता पुन्हा 10 मिनिटं झाकण ठेवून वाफेवर 10 मिनिटं ही भाजी शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवून 10 मिनिटे झालेली आहेत. आता भाजी तुम्ही पाहू शकता, भाजीचा सुद्धा रंग बदली झाला आहे, प्लस कांद्याचा सुद्धा. आता आपली कारल्याची भाजी पूर्णपणे शिजून खाण्यासाठी तयार आहे. एकदा फक्त व्यवस्थित परतवून घेते. ही भाजी डाळ भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.